बोलतो ना डेस्टिनी असते. काय झालं, लास्ट मोमेंटला माझ्या फ्रेंडनी मला दगा दिला आणि ती दुसऱ्यांसोबतच निघून गेली डायरेक्ट. म्हणजे ती पुण्याला गेली आणि तिने मला एकदम लास्ट मोमेंटला सांगितलं आणि मी एकटीच राहिली. माझ्याकडे ऑप्शनच नाही राहिला. मग मी विचार केला की हा स्वतःहूनच एवढं बोलतोय तर ठीक आहे, व्हाय नॉट, जाऊयात असं. कारण वन डे रिटर्न यायचं होतं. मी बोलली की मी जर एकटी जरी गेली बसने कशाने तर येणं होणार नाही. मग ते म्हणतात ना डेस्टिनी, ते घडून आलं. आम्हाला इव्हेंट वगैरे झाला, फ्रेंड्स वगैरे झाले तिकडं. आणि 4-5 दिवसांनी विला प्लॅन झाला महाबळेश्वरचा. महाबळेश्वरचा विला प्लॅन वगैरे झाला. तर तेव्हा पण सगळीला विचारता, कारण आम्ही दोघं तिकडे सोबत गेलेलो. सगळे विचारता तुम्ही रिलेशन मध्ये काय. बोललो नाही आज काय नाही, एक फ्रेंड्स म्हणून आलोय. माझ्या मनात तर होतं, माझ्या 1-2 मित्रांना तिकडे माहित की मला आवडते, हिच्या मनातच काहीच नाही. मग त्याच्यानंतर सगळे बोलले की आपण जाऊ महाबळेश्वरला. आणि सगळीला फोर्स करताय, तू विचार ना साईडला. आणि मला असं झालं की म्हणजे हा फ्रेंड पण नाहीये माझा आणि मी ह्याला कसं बोलू, माझ्यासोबत विलायला येतो का ते किती चुकीचं साऊंड करतं असं. सो मला असं झालं की मी कसं काय हे करू. आणि माझे पेरेंट्स थोडे रिझर्व काइंड ऑफ आहे. तर मला एवढं माहित होतं की मुलांसोबत मला सोडणार पण नाही. त्याच्या आधी मी कधी विलायला गेली पण नव्हती इनफॅक्ट. सो मग आणि आधी मुलींचा प्लॅन ठरलेला आणि अचानक मग हे लोक एक इन्व्हॉल्व्ह करायला लागले. आणि मी बोलली की तूच साईडला विचार, तू विचारलं तर लगेच येईल असं तसं. आणि मी बोलते की नाही, माझं काय एवढं की एवढं लांब माझं बोलणं का कोणता पोर येईल ना, असं मला असं झालेलं. मग होण्या करता मी बोलली की तुम्ही लोक बोला, मी फक्त लास्टला विचारेल. सगळं कॉन्सेप्ट तुम्ही त्याला सांगायचं आणि मी फक्त बोलले की तू येणार आहेस की नाही असं. मी येते दुपार चला. आणि मी ह्याला असंच बोलले की ऐक ना, अरे ते विलाचा प्लॅन होतोय, हा जाऊया जाऊया बोललो मी. अरे मी म्हटलं कुठे काय कसं, नाही जाऊया तू चल, फक्त तू कॅन्सल नको करू, तू चल असं. मग होण्या करता आम्ही तिथे गेलो. मग आमची चांगली फ्रेंडशिप वगैरे झाली तिकडे. फ्रेंडशिप वगैरे झाली. तरी मला ना असं म्हणजे ह्याच्यासोबत असं कम्फर्टेबलच नाही वाटायचं. आणि मी बसने गेलेलो होतो. मी माझी अजून एक दुसरी फ्रेंड आहे, तिला घेऊन गेले त्या सोबत. आणि मग आमची फ्रेंडशिप वगैरे चांगली झाली वगैरे हे ते. आणि तिचा आणि ह्याचा बॉन्ड पण खूप चांगला झाला. सो मला वाटलं की हा मला खूपच बोलतो. तर मी बोलली की तुम्ही दोघं का नाही कपल होत, तुम्ही म्हणजे एकमेकांना सूट पण करता, चांगली गोष्ट असं तसं. आणि ती ह्याला हेल्प करायला लागली. म्हणजे तिला समजलं नाही की नाही बाबा ह्याचे फिलिंग्स एकदम जेन्युन आहेत, हा फ्युचर प्लॅनिंग करतोय माझ्यासोबत वगैरे. सो ती बोलली की मी हेल्प करेल. पॉझिटिव्ह फ्रेंड असते ना आपली एक, की म्हणजे तिला आपलं फक्त चांगलं बघायचं असतं. सो ती तशी होती. मग ती बोलली ह्याला की आपण करू वगैरे. आणि मला असं वाटायला लागलं हे लोक सोबत आले, चांगले म्हटलं त्यांचे. मी बोलली पण तिला, अरे चांगली दिसते जोडी वगैरे असं तसं. पण हे लोक मला तेव्हा काहीच बोलले नाही. त्याच्यानंतर परत थोड्या दिवसांनी साहिल मला बोलला. मी परत त्याला तेच बोलली, अरे तू असं नको करूस हे ते. मग ते झालं. मग त्याच्यानंतर परत तो मला बोलला. त्या थर्ड टाइम मी त्याला असं बोलले की ठीक आहे, तुझं जर एवढंच मनात आहे ना, आपण वेळ घेऊया आपण डिसाईड करूया, पण लगेच काय अशा सगळ्या गोष्टी नको. मी म्हटले की जर तुला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचंच असेल तर मला कमिटमेंट लागेल. मला असं आहे की असं नको आहे की 2 वर्ष रिलेशन मध्ये राहायचं, 4 वर्ष रिलेशन मध्ये राहायचं आणि मग पुढे फ्युचर नाही. जर तू माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये येतोय तर तू फर्स्ट डे पासूनच तुझ्या डोक्यात फ्युचर प्लॅनिंग पाहिजे की मला हे करायचंय किंवा लग्न करायचं किंवा जे XYZ गोष्टी असतात त्या असं. तर तो एका सेकंदात रेडी झाला. आणि मला म्हणजे एक आपल्याला भीती असते ना, मुलींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती ही भीती असतेच. कारण कोणी पण मुलगा फ्लर्ट करतो हे करतो तर असं वाटतं की हा फ्लर्टिंग वाईज तर नाही बोलत आहे ना, किंवा हा फक्त असं म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे ना की चल टाइम काढून घ्या आणि मग नंतर काय बघता येईल असं. तर मला तसंच वाटायचं सारखं. पण हा एका सेकंदात रेडी व्हायचा, असं बोलायचं मी आता बोलू का माझ्या घरच्यांशी हे ते. नाही, मी तर ही बोलली ना, ठीक आहे पुढचा वर प्लॅन करायचंय. मी दुसऱ्या दिवशी मम्मीला बसवलं. असं आहे. मम्मीला नाही, मी ते सांगायला मम्मीला ना अर्धा तास लावलेला, तुला एक सांगायचंय. त्याच्या आदल्या दिवशी माझ्या घरी येऊन गेली. तर मम्मी बोलते काय मुलीचा विषय का, बोलला आणि कोणत्या मुलीचा विषय. मी ते सांगायला 8 तास लावला. हा मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही मला पण. अरे वा, सोने पे सुहागा. मग तिला बोलला, अरे मम्मीच पण सॉल्व तो आता हा तरी बोलला नाही तरी नाही. मग तुम्ही खूप टाइम घेतलेला, 6-7 महिने घेतलेले ते. मग मी त्याला म्हटलं की बघ बाबा तू म्हणशील पण चल तुझे पेरेंट्स रेडी झाले, माझे पेरेंट्स नाही रेडी झाले. मग आणि माझे पेरेंट्स रेडी नाही झाले तर मी माझ्या पेरेंट्सच्या अगेन्स्ट जाऊन नाही करू शकत. आणि मला असं नाही करायचंय की त्या मुली असतात ना की स्टार्टिंगला बोलतात की तुझ्यासाठी सगळं करेल आणि लास्ट मोमेंटला पेरेंट्स नाही बोलले किंवा काही गोष्टी मध्ये आले तर बापा नाही माने, असं मला नाही करायचंय. तर जे काय असेल ते आधी क्लिअर होऊनच होईल. म्हटलं तुला जर टिपिकल वाटलं काय वाटलं ते तुझी चॉईस आहे असं. मग ह्यानी माझ्या पेरेंट्सला कन्व्हिन्स केलं.
मग ह्याने माझ्या पेरेंट्सला आधी माझ्या भावाला कन्व्हिन्स केलं, मग मम्मीला केलं, पप्पांना थोडं थोडं माहितीच होतं. माझा एक अजून एक मानलेला भाऊ आहे अखिल, त्याला पण ह्यानी कन्व्हिन्स केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, मग जाऊन मी ह्याला हा बोलली. असं मग आमचं टाइम गेला. असं मग त्या पिरियड मध्ये तुमच्या रील्स वगैरे चालू होते का? नाही, काहीच नाही. फक्त एक मध्ये कधी 2-1 महिन्याने एक मध्ये पडली ते पण एकदम रॅन्डम, म्हणजे एकदम रॅन्डम असं. सॉंग असेल किंवा हा त्याच्या हा. म्हणजे काही प्रमोशनचं काही काम असेल, आता ओळख झालेली. जसं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आता सगळ्यात समजा तुमचं रिलेशनशिप वगैरे, मग असं तुम्हाला कधी वाटलं की आपण पब्लिकली अनाऊन्स करू हे की तुमचं अॅनिव्हर्सरी किंवा विल यू मॅरी मी, तुमचे ते पोस्टरचं फोटोज वगैरे बघितले, मग हा विचार कधी आला की आता आपण पब्लिकली पण अनाऊन्स करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही? पब्लिक अनाऊन्स करायचं नव्हतं मला शेवटपर्यंत, पण काय होतं माहिती का, जेवढं आपण लपवून ठेवू ना, आता काही जण बोलतात की रिलेशनशिप प्रायव्हेट पाहिजे, जेव्हा ते शेवटपर्यंत जातं. पण ते ना प्रॉब्लेम जास्त नाही का, की मध्ये म्हणजे कोणतरी हिला एक सांगणार, मला एक सांगणार, त्यापेक्षा पब्लिक असलं ना, ते मला तरी असं वाटतं की एक काही टेन्शन नसतं ते. आता पब्लिकला प्रत्येकाला माहिती आहे, त्याच्यामुळे बोललं की आपण. आणि मेन म्हणजे आमच्या दोघांचं एकमेकांवर पूर्णपणे ट्रस्ट आहे, आणि आम्ही फ्युचरला घेऊन एवढं शुअर होतो ना स्टार्टिंग पासूनच, म्हणजे आता जर्नीवरनं तुला तर समजलंच असेल की कसं काय झालं, तर आम्ही फ्युचरला घेऊन एवढं शुअर होतो ना की आम्हाला एक माहिती होतं की आम्ही इव्हन इफ आम्ही पब्लिक केलं, आणि इफ जर म्हणतात ना की नजरचा प्रॉब्लेम होतो किंवा फूट पडते किंवा काय, तर आम्हाला एवढं माहिती होतं की जरी पब्लिक झालं तरी आम्ही ती गोष्ट सॉल्व्ह करू शकतो, कारण तेवढी अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये आहे असं. म्हणून मग आम्ही ठरवलं की मग का हाईड करायचं ना, की जर करतोच आहे तर मग. आणि शिवाय आमच्या करिअरला पण ग्रोथच भेटली या गोष्टीने, आम्हाला सोबत प्रमोशन यायला लागले, कामं यायला लागले, म्हणून मग आम्ही प्रत्येक गोष्टीने विचार करून केलं. पण मग ते मॅरी मीचं माझ्यासाठी सरप्राईजच होतं, ते मला माहिती नव्हतं, ह्याच डिसाईड केलं. अॅनिव्हर्सरी होती, म्हणजे मंथ अॅनिव्हर्सरी, पण आम्ही एक बोट क्लब, हा, आम्ही दर अॅनिव्हर्सरी 8 तारखेला तिकडे जातो. आम्ही म्हणजे आमच्या फर्स्ट इयरला एव्हरी मंथची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तिथे जातो. मग तुमच्या अॅनिव्हर्सरीज आणि तुमचं सेलिब्रेशन बर्थडेज वगैरे बघायला खूप आवडतं लोक. तिथं ना त्याची खूप इच्छा होती नाही का, की साहिल मला ना असं प्रपोज करायचंय ते. म्हणजे आम्ही जे महाबळेश्वरला विलायला गेलतो ना, तर तिच्या फ्रेंडला दाखवत होती की मला ते कृष्णाची बासुरी असते ना, मला तशी रिंग पाहिजे. तिच्या बर्थडेला मी तिला रिंग पण दिलेली, अरे वा. तीच. मग तिला त्याची इच्छा होती की मला असं प्रपोज करायचंय ते. आणि मी नेमकी जो प्लॅन केलेला ना, अॅनिव्हर्सरी दिवशी ऑक्टोबर मध्ये पावसाचं वातावरण झालेलं एका ठिकाणी, मग ते डेकोरेशन माझं पूर्ण ते फेल गेलं. मग अचानक मी टाइम वरती केलेलं, पण तरी ठीक आहे, तिला आवडलं वगैरे. जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा वेळेस लोकांचं मिसअंडरस्टँडिंग वगैरे, बरेच लोक कोणी पण काही पण सांगतात. आता चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, मग आता मे बी कधी कधी होऊ शकतं असे मिसअंडरस्टँडिंग होती, तर त्याला तुम्ही कसं मॅनेज करतात? बऱ्याचशा लोकांचे चांगलं रिलेशन मध्ये जरी असलं तरी काही गोष्टींसाठी मिसअंडरस्टँडिंग होऊन जाते की तू तिकडं काय गेला, कोण काय, असं तशा गोष्टी. तर तुमचं समजा मिसअंडरस्टँडिंग झालं तर कसं तुम्ही मॅनेज करता? असं तर झालं ना आतापर्यंत. म्हणजे आमच्यात कसं आहे, मी एकदम इमोशनल पर्सन आहे. मला असं असतं की राईट नाव काय असेल ते राईट नाव, मला आत्ताच फोनवर बोल, तू आत्ताच मला सगळ्या गोष्टी क्लिअर कर, जे काय करायचं तू आत्ताच कर. आणि हा एकदम स्पेस आउट होऊन जातो, असा की मी शांत होईल, कारण मला चुकीच्या गोष्टी नाही बोलायच्या तुला रागात. रागात काय होतं, चुकून माणूस बोलता अजून त्यांनी दारस्ते फुटतं. मी काय करतो, शांत राहतो, तुला अर्धा तासाने फोन करतो शांत झाल्यावर. जरी सारखंच फोन करत असेल, सरळ ब्लॉक करून टाकायचं, इन्स्टावरनं रिमूव्ह करून टाकायचं. मी तेच करून टाकतो, अर्धा 1 तास जरा शांत डायरेक्ट. रोज जर आता बघितलं तुम्ही एवढे बिझी असतात, तुमच्या शेड्यूल वगैरे सगळ्या गोष्टी फिक्स आहेत, तर रोज बोलणं होतं का एकमेकांचं? बोलणं होतं, पण कसं आहे, सकाळी एक मेसेज करायचा, दिवसभर माझ्या कामात असतो, तिथं घरी असते, तिचं काही काम वगैरे असेल शूट वगैरे, मग ती तरी मी जातो सोबत. पण दिवसभर कसं माझं शेड्यूल वगैरे काम असतं घरी, मग दिवसभर काही काम वगैरे निघालं, 5-10 मिनिटं तेवढं बोलायचं, हाय बाय तेवढं, जेवली का. पण संध्याकाळी एक टाइम असतो नाही का, 10-11 मध्ये, त्या टाइम पर्यंत बोलायचं. आणि असं पण नाही की 2-3 वाजेपर्यंत गप्पा वगैरे मारायच्या. आमचा एक टाइम आहे, 11:30 ते 12 मध्ये झोपून जातो आम्ही संध्याकाळी. म्हणजे आम्ही खूप काय म्हणतात अंडरस्टँडिंगली आमच्या गोष्टी बनवल्या आहेत की त्याच्यावरनं म्हणजे भांडणच नाही होत आमचे. म्हणजे ह्या गोष्टींमुळे तरी, असं की एकदम ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात ना कपल्समध्ये, त्या गोष्टीमुळे आमचं असं जास्त कटकट होतच नाही. आम्ही असं आमचं एकदम ठरवून ठेवलंय की ही गोष्ट आपल्याला आता करायची. म्हणजे आमचं एक आहे की किती पण तो बिझी असू दे, किती पण मी बिझी असू दे, आमचं सकाळी गुड मॉर्निंग लव्ह यू, रात्री गुड नाईट लव्ह यू, हे आमचं होतं, म्हणजे होतच. म्हणून अशा काही गोष्टी झाल्यामुळे ना
की कधी कधी असं जरी झालं ना की बोलणं पण नाही झालं सपोज पूर्ण डे मध्ये, तरी रात्री आमचा 5 मिनिटाचा कॉल होतो म्हणजे होतो म्हणजे होतो. होतोच. आणि तेही नाही झालं ना तरी आता इतके वर्ष सोबत राहून आता तेवढे एक झाले की मी पण समजून घेते, तो पण समजून घेतो, मग नेक्स्ट डे आम्ही भरून काढतो तो. असं आहे. जेवढं साहिल पहिले पॅम्पर करायचं तेवढं अजून करतो का? नाही आता सेट आहे, आता काही गरज नाही, उद्या बोललो तरी चालेल, असं होतं का? पॅम्परिंग म्हणजे आता हे बघ ऑब्विसली गोष्ट आहे की स्टार्टिंगला आता की मला एखादी गोष्ट पाहिजे तर ऑब्व्हियसली आपण तेवढे खूप जास्त एफर्ट्स करतो. मग आपण आपलं करिअर म्हणा, बिझनेस म्हणा, सगळ्या गोष्टी साईडला ठेवून आपण फक्त त्याच्याच पाठी असतो. पण आता जर आम्हाला स्टेबल फ्युचर पाहिजे तर बट ऑब्व्हियसली गोष्ट नाही की त्याला तिकडे पण त्याचा टाइम देणे. मग हे काय म्हणतात की जेंडर नाही मॅटर करत, मुलगा किंवा मुलगी, हे दोघांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की रिलेशनशिप काय म्हणतात हनीमून फेज जो असतो, जो रिलेशनशिपचा तो 1 year असतो की 1 year मध्ये तुम्ही एकमेकांना सगळं करा. त्याच्यानंतर आपल्याला मॅच्युअरली विचार करायलाच लागतो की काय गोष्टी, मग काय गोष्टी मला पण समजून घेतल्या पाहिजे की नाही बाबा साईलचा टाइम आता तिथे जाणार आहे तर त्याला ते सगळ्या गोष्टी करणं आहे. किंवा मी आता इतके वेळ शूटला असते, दिवसभर माझं सॉंगचे शूट असले की 2-2, 3-3 दिवस जातात, प्रमोशन असतात हे ते, तर तेव्हा साहिल पण मग त्या गोष्टी खूप अंडरस्टँड करून असं वागतो. त्याच्यामुळे मग आमच्या त्या गोष्टी खूप सॉर्टेड आहेत. रिसेंटली आली सिरीज त्याग, त्याच्याबद्दल काही सांगा. त्याच्या तुमची कन्सेप्ट कशी आली, किंवा आपण हे सगळं असं कास्ट करू किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू, काय होतं त्याच्या मागचं? कन्सेप्ट सगळे मित्र आहे पुण्याचा राकेश म्हणून, ते कन्सेप्ट शूट वगैरे जे काय स्क्रिप्ट वगैरे असत सगळं तो त्याच्यामधले तुमचं म्हणजे हा कास्ट यालाच का, समजा आता जसं साहिलचा होता जसं तुमचा कास्ट पण कसं त्याने आधी एक नाही का प्रोफेशनल त्यांनी ना हे केलेलं ऑडिशन घेतलेली की कोणाला काय सूट होतं हे ते. आता जो प्रशांतची जी हे होतं कॅरेक्टर कॅरेक्टर ते सगळ्यांचं त्याने ऑडिशन घेतलेलं, मग ते त्याला सूट करतंय त्याला गेलं. आणि माझं कसं ते कॉलेजचं एक हा कॉलेजचा एकदम हँडसम मुलगा, फुल त्याच्या मागे 4-5 आणि पण कसं ते आईचं आशा म्हणून ती सूट करत होती, म्हणजे प्रत्येकाचे जे सूट होईल त्यांनी तसं घेतलेलं ते. म्हणजे आम्ही जेव्हा इथून गेलेलो ना तर आम्हाला असं वाटलेलं की आता आम्ही कपल आहे तर ऑब्व्हियसली म्हणजे आमचंच काहीतरी कपल दाखवणार वगैरे हे ते. आणि तिथे जाऊस तर लास्ट मोमेंट पर्यंत पण असंच होतं की आमच्या दोघांचंच कपल दाखवणार वगैरे हे ते. पण मग ऑडिशन्स मधनं असं समजलं ना की साईलला तो रोल खूप चांगला सूट होत होता. आणि माझं तर पहिल्यापासून डिसाइडेडच होतं की मला तो रोल करायचा असं. मग त्याला तो रोल एवढा छान सूट झाला ना की मग आमचं डिस्कशन पण झालं त्याच्यावर की तो पण कन्फ्युज झालेला, मी काय करू, मी तुझ्या ऑपोजिटचा करू की काय म्हणतात तो वाला करू. पण मग मी पण त्याला हेच सजेस्ट केलं की नेसेसरी नाही ना की जर तुझ्या करिअरच्या हिशोबाने किंवा तुझ्या पर्सनॅलिटीच्या हिशोबाने जर तो रोल तुला खूप चांगला वाटत असेल आणि तुझं खूप चांगलं होणार असेल तर मग तो ऑब्व्हियसली त्याला जाणार. बाकी कपल तर आपण इन जनरल रिअल लाईफ मध्ये तर आहे.